नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता राजशिर्केंच्या घरामध्ये वकील सुद्धा आलेला असतो, कारण अर्णवने आज फायनली निर्णय घेतलेला असतो. कारण अंजली अर्णवच्या मागे लागलेली असते की आता प्रॉपर्टीमधला हिस्सा मला सुद्धा मिळायला हवा. त्यामुळे अर्णवने सगळा खटाटोप उभारलेला असतो. अशातच आपण पाहतोय अर्णवने स्पष्टपणे वकिलांना सांगितलेलं असतं, या प्रॉपर्टीमध्ये 50% वाटा माझ्या ताईच्या नावावर करा. आणि त्यातच आता राकेश प्रचंड खुश झालेला असतो, कारण त्याला माहीत असतं की 50% म्हणजे साधारण 1000 कोटी तरी निश्चित मिळणार. आणि अशातच आपण पाहतोय अंजली म्हणत असते, चिंटू एक गोष्ट लक्षात ठेव, 50% वाटा हा तू तुझ्या स्वतःच्या मर्जीने करतोयस. उद्या असं म्हणू नकोस की मी तुझ्याकडनं जबरदस्तीने मागून घेतला म्हणून. त्यावर लगेचच आता ईश्वरी उठते आणि म्हणत असते, जबरदस्तीने म्हणजे काय? ही एक प्रकारची जबरदस्तीच आहे. त्यावर मात्र सगळे ईश्वरीकडे बघत बसतात. अचानकपणे ईश्वरीने मध्ये बोलल्यामुळे सगळेच आता तिला म्हणतात, काय गं, काय झालंय काय तुला आणि काय म्हणायचं आहे तुला? अशातच ईश्वरीने ते प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात घेतलेले असतात आणि फटाकन त्याला आग लावलेली असते. आग लावल्यामुळे ते पेपर जळून जातात आणि तिने थेट त्या जळालेल्या पेपरांचा चुरा करत सगळीकडे उडवलेलं असतं. अर्णव, अंजली आणि बाकी सगळे खूपच वेगळ्या नजरेने ईश्वरीकडे पाहत असतात. अशातच ईश्वरी म्हणत असते, काय पाहताय तुम्ही? त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर काय केलंस तू हे? त्यावर ईश्वरी म्हणत असते, जे करायला पाहिजे होतं ते केलं मी. त्यावर अंजली म्हणत असते, हे तुला करायला पाहिजे होतं? काय बोलतेस तू? डोकं फिरले का तुझं? आज प्रॉपर्टीची वाटणी होत असताना तू मध्ये असला प्रकार करतेस, याच्याने काय सिद्ध होतं माहिती आहे का? नक्कीच तुझ्या मनात माझ्याविरुद्ध ही चीड आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, नाही ताई, माझ्या मनात तुमच्याविषयी चीड कशी काय असेल? त्यावर लगेचच अंजली म्हणत असते, नाही ना, मग तू आज असं का केलंस? त्यावर ईश्वरी म्हणत असते, कारण जसा जसा तुमचा या प्रॉपर्टीमध्ये वाटा आहे, हिस्सा म्हणता ना तुम्ही, तसाच माझा देखील आहे. कारण आता मी अर्णव सरांची बायको आहे, त्या नात्याने माझाही हिस्सा धरला गेला पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णव मनातल्या मनात बोलत असतो, ईश्वरीचं काही चुकीचं नाही आहे. आणि अशातच अंजली म्हणत असते, वा ग वा, अचानकपणे प्रॉपर्टीचे हिस्से थांबवलेस तू आणि स्वतःचं नाव पुढं करत चांगला घोळ घातलायस तू. त्यावर ईश्वरी म्हणत असते, नाही, मी काही घोळ घातलेला नाही आहे. होत असलेला घोळ निस्तारण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अंजली म्हणत असते, कसला घोळ होतोय? त्यावर ईश्वरी म्हणत असते, त्या राकेशजींनी तुमचे कान भरलेत आणि तुम्हीही त्याच पद्धतीने वागत आहात. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, माझ्या नवऱ्याबद्दल बोलायची तुझी लायकी नाही आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्याबद्दल बोलताना आदराने बोल, नाहीतर नाही बोललीस तरी चालेल. त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, तुमच्या त्या नवऱ्याबद्दल आदराने बोलावं असं त्या राकेशजींबद्दल काहीच नाही आहे. आत्ता मात्र अंजली चिडते आणि बोलू लागते, चिंटू चिंटू समजाव तुझ्या बायकोला, तिचं जरा अतिच होतंय. आत्तापर्यंत तिला कधी उलटून बोलले नाही, पण जर अशाच प्रकारे ती जर मध्ये मध्ये करणार असेल ना, तर मला तिची योग्य ती जागा दाखवावी लागेल. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, ताई ताई शांत हो, अगं ती काय बोलते ते समजून घे. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, अरे वा चिंटू, आता तूही तिची भाषा बोलायला लागलास का? त्यावर अर्णव म्हणत असतो, नाही ताई, मला काय काय वेळेला मिस इंदोरचं पटतं. आज तू जे काही बोलत आहेस ना, ते तू बोलत नसून तुझा नवरा बोलतोय, हे तुझ्या तोंडून दिसतंय स्पष्ट. कारण तू याआधी माझ्याशी अशा पद्धतीने कधीच बोलत नव्हतीस. आज अचानकपणे तू ज्या पद्धतीने बोलतेस ना, त्यातून सगळं सिद्ध होतंय की तू हे बोलत नसून तुझा नवरा बोलत आहे. त्यावर अंजली म्हणत असते, हे बघ चिंटू, मला ना तुझ्याशी आता कोणत्याच प्रकारे वाद घालायचा नाहीये. खरं तर मला कळून चुकलं आहे. तुझा आणि तुझ्या बायकोचा दोघांचा मिळून आधीपासूनच हा प्लॅन असणार आहे की प्रॉपर्टीचे पेपरला आग लावायचा, आणि ते काम बरोबर ईश्वरीने केलंय. हे बघा, तुम्हा दोघांना असं वाटत असेल की या प्रॉपर्टीचा हिस्सा मला मिळू नये, पण जर कायद्याने मी विचार केला ना,
तर मला प्रॉपर्टीचा हिस्सा मिळू शकतो याचा विचार तुम्ही दोघांनी करा. त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट ईश्वरी अंजलीला म्हणत असते, ताई ताई प्लीज समजून घ्या, तुम्ही चिडू नका. तुम्ही अशा प्रकारे चिडता ना, त्यामुळे माझा पूर्ण गोंधळ उडतो. तेवढ्यात आपण पाहतोय अंजलीने आता त्या ठिकाणाहून थेट आपलं बेडरूम गाठलेलं असतं आणि लगेचच आपल्या नवऱ्याला फोन लावलेला असतो. तिचा नवरा एका महत्त्वाच्या कामात बिझी असल्यामुळे फोन उचलत नसतो आणि अशातच आपण पाहतोय अंजली सारखी सारखी या राकेशला फोन करत असते आणि शेवटी या राकेशने अंजलीचा फोन रिसीव्ह केलेला असतो. राकेश म्हणत असतो, हे काय चाललंय अंजली तुझं? मी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे आणि तू सारखा सारखा फोन करतेस. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, आय एम सो सॉरी, खरंच मला नव्हतं माहिती तुम्ही महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहात. ठीक आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. आणि अशातच राकेशने फोन कट केलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय राकेशच्या मिठीत असलेल्या रियाने राकेशला म्हटलेलं असतं, काय रे, कोणत्या मीटिंगमध्ये आहेस तू? त्यावर राकेश म्हणत असतो, हे काय, तुझ्याबरोबर रोमॅन्स करतोय, हे कोणत्या मीटिंगपेक्षा कमी आहे का? हे वाक्य ऐकल्यावर मात्र रिया आणि राकेश जोरजोरात हसू लागतात. आणि अशातच आता राकेशला आठवतं, अरे बापरे, अंजली त्या प्रॉपर्टीच्या हिस्स्याबद्दल काही बोलत नसेल ना? म्हणजे हिस्सा प्रॉपर अंजलीच्या नावावर आला असेल की नाही? अंजलीने बहुतेक त्यासाठीच फोन केला असावा. आणि लगेचच आता राकेश रियाला म्हणत असतो, रिया डार्लिंग, थोडा वेळ थांबतेस का? जरा एक महत्त्वाचा फोन करायचा आहे मला. आणि लगेचच आता रिया तिथून बाजूला होते. राकेश लगेचच अंजलीला फोन लावतो. अंजली फोन उचलते आणि म्हणत असते, थँक्यू सो मच, तुम्ही लवकर फोन केलात बद्दल. अहो, मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. त्यावर राकेश म्हणत असतो, बोल, काय झालं? त्यावर अंजली म्हणत असते, आज सगळा विचका झाला, त्या ईश्वरीने सगळा घोळ घातला. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, म्हणजे नेमकं काय झालंय ते सांग. त्यावर अंजली म्हणत असते, अहो, प्रॉपर्टीचे हिस्से होतच होते, पण नेमकं तिथे ईश्वरीने येत प्रॉपर्टीच्या पेपरना आग लावली आणि सगळा प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवला. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, त्या ईश्वरीने असं केलं? त्यावर अंजली म्हणत असते, हो ना, या ईश्वरीला अचानकपणे मध्ये येऊन असं करावं असं का वाटलं काहीच कळत नाहीये. पण तिने असं का केलं काही कळत नाहीये. काय वाटतं तुम्हाला, आपल्याला प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल की नाही? त्यावर राकेश म्हणत असतो, अगं मिळेल, हिस्सा तर आपल्याला मिळणारच आहे. भले त्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागलं तरी चालेल. आपण कायद्याने ही लढाई लढू आणि आपल्या नावावरचा हिस्सा आपल्या नावावरच करून घेऊ. त्यावर अंजली म्हणत असते, आता जे काही करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. त्यावर राकेश म्हणत असतो, ठीक आहे, नको काळजी करूस तू, मला समजलंय नेमकं काय करायचंय. अशातच आता अंजलीने फोन ठेवलेला असतो आणि थेट अंजलीच्या रूममध्ये ईश्वरी येते. ईश्वरीला पाहून अंजली म्हणत असते, काय काय ईश्वरी, आता का आली आहेस तू या रूममध्ये? त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई ताई मला फक्त तुमच्याशी थोडा वेळ बोलायचा आहे. त्यावर अंजली म्हणत असते, पण मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई प्लीज असं करू नका, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला. ते जर तुम्हाला समजलं ना तर निश्चितच तुमचा माझ्यावरचा राग निघून जाईल. त्यावर अंजली म्हणत असते, नाही नाही, माझा तुझ्यावरचा राग निघून जाणार नाही, कारण आज तू जे काही केलंयस ना ते पाहता मला तुझ्यावर खूपच राग आला आहे. तू असं वागायला नको होतास. त्यावर ईश्वरीचं म्हणणं असतं, ताई मी काय सांगते ते ऐका आधी. मी या प्रॉपर्टीमध्ये अजिबातच इंटरेस्टेड नाही आहे. पण आज जर प्रॉपर्टीचे हिस्से झाले असते ना तर तुमच्या नावावर आलेली प्रॉपर्टी तुमच्याकडनं बळकावून त्या नालायक राकेशने कधीच तुम्हाला लाथाडलं असतं आणि तो हा देश सोडून पळून गेला असता. तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता अंजलीने आता थेट ईश्वरीला असं म्हटलेलं असतं, काहीही थोबाडात येते म्हणून बडबडण्याची शक्यता करू नको, माझा नवरा असा नाहीये. आणि अशातच ईश्वरीने तिच्या मोबाईलमधील एक व्हिडिओ अंजलीला दाखवताच अंजली तो व्हिडिओ बघून एकदम शॉक होते. अंजली म्हणत असते, ईश्वरी ईश्वरी काय आहे हे सगळं? त्यावर अंजलीला ईश्वरी म्हणत असते, ताई ताई हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, म्हणजे? त्यावर ईश्वरीने लगेचच आता दुसरा व्हिडिओ या अंजलीसमोर प्ले करताच अंजलीला थेट खूप मोठा धक्का बसतो. अंजली म्हणत असते, ईश्वरी
म्हणजे माझ्या नवऱ्याने आत्तापर्यंत मला अंधारात ठेवलंय की काय? त्यावर ईश्वरीचं म्हणणं असतं, हो ताई, याने फक्त तुम्हाला नाही तर अजून 4 जणींना अंधारात ठेवलं आहे. आणि अशातच आता अंजलीने असं म्हटलेलं असतं, अगं पण तुला हे कधीपासून समजलं? त्यावर ईश्वरीने म्हटलेलं असतं, माझं लग्न अर्णव सरांशी होण्याच्या आधीपासून मला माहितीच नव्हतं की हा माणूस तुमचा नवरा आहे. मला तर हा माणूस फक्त आणि फक्त एकटाच आहे आणि तो माझ्यावर प्रेम करतो असं तो माझ्या आत्याला सांगत असायचा आणि त्याला मीच हवी होते. हे वाक्य ऐकल्यावर आता अंजली म्हणत असते, ईश्वरी, खरंच अगदी सगळं विचित्र आहे. त्यावर लगेचच ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, काळजी करू नका तुम्ही, फक्त तुम्ही मला साथ द्या. मी खरंच सांगते, या सगळ्या प्रॉब्लेममधून तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही मी. आणि या नालायकाला पण योग्य ती शिक्षा होऊन दिल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता अंजली म्हणत असते, ठीक आहे, आता तू म्हणशील तसंच वागेन मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जो काही प्लॅन करशील ना, त्या प्लॅनमध्ये अजून तू कोणालाही सामील करून घेऊ नको. आणि त्या राकेशजींना तर कळायलाच नको की मी तुझ्या प्लॅनमध्ये सामील आहे. त्यावर अंजलीला ईश्वरी म्हणत असते, ताई, अगदी बरोबर बोललात तुम्ही. माझ्याही मनात तेच आहे की आपला जो काही प्लॅन असेल त्या प्लॅननुसार राकेशला आपण अंधारातच ठेवायचं आणि एका झटक्यात त्याच्यावर वार करायचा. त्याला सुद्धा कळलं पाहिजे की तो किती चुकीचा आहे ते. इकडे आपण पाहतोय आता राकेशने कायदेशीर लढाई लढण्यासाठी एका वकिलाला कॉन्टॅक्ट केलेला असतो आणि सगळी केस समजावून सांगितलेली असते. समोरचा वकील म्हणत असतो, अगदी व्यवस्थित विचार केला तर तुमच्या बायकोला निश्चितच 50% वाटा मी मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला मला साधारण 10 लाख रुपये फी द्यावी लागेल. त्यावर राकेशचं म्हणणं असतं, अहो 10 लाख काय, मी तुम्हाला 50 लाख रुपये फी देईन, पण एक अट आहे. त्यावर तो वकील म्हणत असतो, अट? कसली अट? त्यावर राकेशचं म्हणणं असतं, 10 लाखाच्या ऐवजी जर 5 पट देतोय 50 लाख, तर ही अट तुम्हाला मान्य करून घ्यावीच लागेल. त्यावर तो वकील म्हणत असतो, अहो पण आधी अट काय ते सांगा. त्यावर राकेश म्हणत असतो, ही केस तुम्ही जिंकून माझ्या तावडीत द्या, त्यानंतर मी तुम्हाला 50 लाख देतो, पण पैसा आधी मागू नका. हे वाक्य ऐकल्यावर तो वकील म्हणत असतो, मला काय येडं समजताय का? केस जिंकल्यानंतर तुम्ही जर उद्या हात वर केले तर मी काय करायचं? त्यावर राकेशचं म्हणणं असतं, अहो कशाला काळजी करताय, 50% वाटा जरी माझ्या बायकोला मिळाला ना तरी 1000 कोटी मिळतील. त्यातनं तुमचे 50 लाख रुपये द्यायला मला कोणती मोठी रक्कम आहे सांगा मला. त्यावर लगेचच आता त्या वकिलाने म्हटलेलं असतं, असं असेल तर मला फक्त 50 लाखच का, माझी ही रक्कम वाढवा. त्यावर राकेशचं म्हणत असतं, अहो असं काय करताय, 10 लाखाचे 50 लाख देतोय ना, 5 पट, ते काय कमी झाले का? त्यावर तो वकील म्हणत असतो, असे असेल तर मी तुम्हाला केस जिंकूनच देतो, पण मला 50 लाख नाही तर त्याच्या 10 पट 5 कोटी द्या. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, चला दिलं, पण केस जिंकलाच पाहिजेत तुम्ही. आणि अशातच आता त्या वकिलाने सगळं काही आपल्या परीने करायला सुरुवात केलेली असते. इकडे आपण पाहतोय अर्णवही आता थेट ईश्वरी जवळ आलेला असतो आणि तो म्हणत असतो, मी सिंदूर, खरंच हारलो मी. आज माझी आई माझ्याजवळ नाहीये, माझे बाबा माझ्याजवळ नाहीयेत, माझी ताईही माझ्याजवळ नाहीये. त्यावर ईश्वरीचं म्हणणं असतं, अर्णव सर, चुकताय तुम्ही, तुमची ताई तुमच्या जवळच आहे. त्यावर मात्र अर्णवचं म्हणत असतं, ईश्वरी, काही काय बोलतेस तू, ताई माझ्या जवळ असूनही माझ्या मनाच्या जवळ नाहीये ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर बघा मागे. आणि लगेचच अर्णव वळतो तर मागे अंजली ताई असते. ती म्हणत असते, चिंटू, चिंटू माफ कर मला. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, ताई तू इथे? त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, हो, मला कळून चुकलंय की मी चुकीचं वागले तुझ्याशी. प्रॉपर्टीचा हिस्सा मागताना मी तुझा जराही विचार केला नाही. मी माझा नवरा काय म्हणतोय यावर जास्त फोकस केलं. पण ईश्वरीने माझे डोळे उघडले, मला सत्य काय ते दाखवून दिलं. आता तर मला कळून चुकलं आहे की खरंच माझा नवरा एक नंबरचा नालायक आहे आणि मी फक्त त्याचा विचार केला तर येत्या काळामध्ये माझं आणि माझ्या बाळाचंही भविष्य अंधारात आहे. त्यावर अर्णवने असं म्हटलेलं असतं, ताई
काही झालं तरी हा तुझा भाव एनी टाइम तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला काळजी करायची गरजच नाहीये. नको टेन्शन घेऊस तू. आता तू म्हणतेस ना तुला सगळं काही कळलंय, तर ठाम राहा. मी तुला सांगतो. त्या नवऱ्याला वठणीवर आणण्यासाठी आता मी काय करतो ना, फक्त तू बघ. नाही तुझ्या पायाशी लोटांगण घरात आला ना, तर माझं नाव बदल. त्यावर लगेचच ईश्वरीने अर्णवला असं म्हटलेलं असतं, अर्णव सर, तो नालायक व्यक्ती तर मला ताईच्या आयुष्यामध्ये नकोय. हे वाक्य ऐकल्यावर आता अंजली म्हणत असते, अर्णव, अगदी बरोबर बोलते तुझी बायको. खरंच तो नालायक व्यक्ती मला माझ्या आयुष्यात नकोय. त्या नालायक व्यक्तीची सावली ही माझ्या बाळावर पडता कामा नये. त्यावर ईश्वरीला थेट आता अंजली म्हणत असते, ईश्वरी प्लीज तुझ्या या नवऱ्याला समजाव. त्याला माझं म्हणणं कळत नाहीये का? त्यावर ईश्वरीनं म्हटलेलं असतं, ताई नका काळजी करू तुम्ही. ते तुमचे भाऊ आहेत, तुमच्या चांगल्याचाच विचार करणार. आणि लक्षात घ्या, तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात ते एनी टाइम. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता अर्णवने थेट अंजलीला म्हटलेलं असतं, ताई काळजी करूच नको तू. तू म्हणशील तसंच होईल. आणि लगेचच आता अर्णवने काही माणसांना पाठवलेलं असतं राकेशला उचलून आणण्यासाठी. आणि राकेशला उचलून आणण्यासाठी अर्णवची माणसं गेलेली असतात आणि त्यांनी राकेशला तुडून आता रस्त्यावरून फटके देत देत आणलेलं असतं. राकेश म्हणत असतो, हलक्यात घेताय का मला? लक्षात ठेवा, जर माझे हात सुटले ना, तर एकेकाला इथून कुठे जाऊ देणार नाही. रस्त्यावर लोक तमाशा बघत बसतील, अशा पद्धतीने हेरो स्टाईल फटके देईन. त्यावर लगेचच आपण पाहतोय तेवढ्यात अर्णवच्या माणसांनी राकेशला तुडवलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, तू काय स्वतःला हिरो समजतोस का? अरे थोबाड पाहिलंस का आरशात? विलन वाटतोस तू, आणि तोही मार खाणारा. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, मारा रे मारा. आज माझा उपवास आहे म्हणून तुमचा मार खातोय मी. पण एके दिवशी माझ्या तावडीला सापडाल आणि त्या दिवशी तुम्हाला कुदवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे अर्णव सुद्धा आलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो, हो का, एवढी ताकद आहे तुझ्यात? चल, माझ्या बहिणीला तू प्रॉपर्टीसाठी ललकारतोस काय? बघूया काय करतोयस तू. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, अर्णवने या राकेश बरोबर नेमकं काय केलं पाहिजे? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.